नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या मुळेगाव येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे। प्यायला स्वच्छ पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी आज थेट नाशिक जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन छेडलं। हातात रिकामे हांडे आणि गढूळ पाण्यानं भरलेल्या बाटल्या घेऊन नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनाला आयटक संघटनेचाही पाठिंबा मिळाला। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावात विहीर असली तरी त्यामध्ये पुरेसं पाणी नाही, टँकरद्वारे पाणी सोडलं जातं, मात्र ते पाणी पूर्णपणे गढूळ असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। विशेष म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र ही पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली असून त्याची दुरुस्तीच करण्यात आलेली नाही असा आरोप आंदोलकांनी केला। अनेक तास विहिरीवर थांबून खोल गेलेल्या विहिरीच्या पाण्यावर गावकऱ्यांना अवलंबून राहावं लागत असल्याचं चित्र आहे। गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान आम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी द्या अशी मागणी करत गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी केली। त्यामुळे यावर आता काय तोडगा निघणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।